आता पोलीस भरतीचं मैदानी चाचणीमध्ये बरेच विद्यार्थ्यांचं अक्षरशः वाटोळं झालं, त्यांना लेखीची संधी मिळाली नाहीत. आता वाटोळं झालं, लेखीची संधी मिळाली नाही, मग फ्रस्ट्रेशन त्याच्याकडं आलंय. मग या विद्यार्थ्यांना सांगायचं की नुसतं तुम्ही शोबाजी करून ग्राउंड करण्यापेक्षा मैदानी सराव जर अक्षरशः एक सिस्टमॅटिकली, ज्याला स्ट्रॅटेजी आपण म्हणतो, त्या पद्धतीने जर केला तर येणाऱ्या काळामध्ये 45+ मार्क मिळायला काही हरकत नाही. मग यासाठी करायचं काय? सकाळी 4ला जाग येते का याचा विचार करा. रात्री किती वाजेपर्यंत आम्ही रीलवर खेळतो, इंस्टा बघतो, फेसबुक बघतो, मित्र किंवा मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. हे सगळे कारणं आहे त्याला. ते कारणं तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि हे कारणं ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतील की माझं वाटोळं फक्त माझ्या मोबाईलने केलं आणि मला सकाळी जाग आली नाही, मग माझे पाय दुखले, माझं पोट दुखलं, मी आजारी आहे, मला सर्दी झाली, यातून जर वाचायचं असेल तर एक दर्जी फाउंडेशन चांगला पर्याय आहे. कारण ग्राउंडला मी स्वतः हजर असतो. नसेल तर तुम्हाला उठवायला तयार आहे, पण जागं व्हा. आणि 45+ मार्क कसे भेटतील? म्हणजे तुमचे रील सोडायचे असतील, इंस्टा सोडायचं असेल आणि करिअर जर करायचं असेल तर जळगाव एक चांगलं पर्याय आहे. आणि ते दर्जी फाउंडेशन आहे. स्वतः जरी संचालक असलो तरी ग्राउंड मैदानी सरावावर सकाळी 5:30ला हजर असतो. यात काडी मात्रेची शंका नाही. कधी टॅली करू शकतात. तर चला जळगावला येऊया. मैदानी सराव चांगल्या पद्धतीनं, त्यासोबत लेखी 4 तास आहे. प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण लायब्ररीसुद्धा दिलेली आहे, बुक्स आहे, डेली करंट अफेअर्स आहे. फक्त 45 आणि 90 कसे मिळतील हे टार्गेट ज्यांचं असेल त्यांच्यासाठी दर्जी फाउंडेशन. तर चला आजच तुम्हाला जर निश्चिती करायची असेल, वर्दी हवी असेल तर जळगावकडे वळूया. तर धन्यवाद.